धन्य काळ संत बेटी, धन्य काळ संत बेटी, पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगलाता, तुका म्हणे मंगलाता, कोण दाता याहुनी, संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विठाला 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 धन्य काळ संत बेटी, पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांचा दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, शिवाचा अवतार, शिवाचा अवतार, शिवाचा अवतार, शिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता. शिवाचा अवतार, स्वामी स्वामी निवृत्ती दातार, तया माझा नमस्कार वारंवार निवंतर. सव्य नांदे कैलास राणा, मागे गंगा उगजाना, सेना घाली लोटांगण, निवृत्तीचे चरण, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. विठाला धन्य काळ संत बेटी, पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंदनीय संत शिरोमणी तुकोबार यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील आजचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी हा प्रतिवर्षापासून चालत असलेला अखंड नाम हरिसप्ताह या समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळ, श्री जवरेश्वर भगवंताच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने चालू असलेला हा नामसप्ताह श्री वैकुंठवासी पात्रोडकर महाराज यांचे आशीर्वाद, अंकुश महाराज बावीकर यांच्या मार्गदर्शनाने हा समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळ आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि नियोजनातून हा चालत असलेला नामसप्ताह. नामसप्ताह हे भगवंताचे तिथं चिंतन आहे, नामस्मरण आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे
आणि या पर्व काळामध्ये भगवान परमात्म्याची उपासना करणं, भगवंताचं सान्निध्य प्राप्त करून घेतल्यासारखं जीवाला चित्ताला समाधान तर प्राप्त होतं. नामाचं चिंतन फार सर्वश्रेष्ठ आहे. जीवाने या जन्मामध्ये येऊन करायचं असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतनच करायचं, नामाव्यतिरिक्त दुसरं काही करा. कारण हा कलियुग चालू आहे. त्रेतायुग द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती सहज प्राप्त व्हायची, भगवंत भेटायचे भक्तांना. परंतु कलियुगामध्ये भगवान परमात्मा भूतलावरती येऊ शकत नाही. ज्या स्वरूपाने ते स्थित झाले त्या परमात्म्याची नामाने त्याची आळवणी करायची, त्याच नामाने चिंतन करायचं. आणि कलियुगामध्ये ना भगवान परमात्मा कशाने मुक्ती देऊ शकणार नाही, पण फक्त नामानेच जीवाला मुक्ती देऊ शकतो. एवढंच भगवान परमात्मा कलियुगाचं चिंतन सांगितलंय. कलियुगा माझी करावे कीर्तन नामस्मरण, लक्षात ठेवा. पण ते कसं? नामाने. ते कसं? प्रेमाने. आणि ते कसं? आवडीने नाही, त्यापेक्षा शिस्तीने. शिस्त महत्वाची आहे. संकीर्तन होणं, नामसंकीर्तन होणं हे साधक, उपासक आणि अशा भगवान परमात्म्याची उपासना त्या प्रेमाने करता येते. भगवान शंकराला आपण हात जोडून तेच मागू शकतो. महाराज आपण तुकोबराय सुद्धा भगवंताला हेच सांगतायत की आम्हाला तेच दे जे तू आत्तापर्यंत देत आला. पांडुरंग परमात्म्याला तुकाराम महाराजांनी तेच मागितलं. महाराज प्रत्येक वेळेस तेच सांगतायत, प्रेम देई पाठवणी पांडुरंगा सेवारुणी. अशा प्रकारचं प्रेमाचं कौतुक सांगितलेलं आहे. प्रेमाशिवाय कलियुगामध्ये परमात्मा प्राप्त होणं शक्य नाही. नाम हेच प्रेम आहे, पण ते प्रेमाने घ्या, आवडीने घ्या. आवडीने व्हावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व काळ. लक्षात ठेवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, प्रेम भातुक पाठवा, प्रेम भातुक पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल कृपा कराल कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. का म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा, आम्हाला प्रेमाचंच भातुक पाठवा, प्रेमच द्या. देण्यासाठी तुम्ही पुष्कळ आहे. उदार तो हरी आईसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. संतही उदार आहे, देवही उदार आहेत, द्यायला ते तयार आहेत, फक्त घेणाऱ्यांचीच कमतरता आहे. ज्या भक्तीने भगवान परमात्म्याकडनं घ्यायचंय तशी भक्ती आपल्याकडनं घडत नाही, म्हणून देवाच्या समोर आपण रिकामे आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर देव सज्जनांसाठी येतो, महात्म्यांसाठी आला, आणि दुसरा देव दुर्जनांसाठी आला. एक तर रावणासाठी आला आणि एक तर कंसासाठी आला. एक तर तुकाराम महाराजांपासून निरोबाराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ आदी वैष्णवांपासून निवळोबारायपर्यंत आला. पण या सगळ्यांमध्ये तुम्ही आम्ही कुठे? आपण आहोत का? ना आपण सज्जन आणि ना आपण दुर्जन. मग आपण कुठे याच्यात? संसारिकासाठी भगवान परमात्मा आलाच नाही. भगवान परमात्मा आला एक तर भक्तांसाठी आला, साधूसाठी आला, नामधारकांसाठी आला, दैत्यांसाठी आला. मग त्याच्यात तुम्ही आम्ही संसारिक कुठे आहेत?
म्हणून कलियुगामध्ये देवप्राप्तीचं साधन, देवाला भेटायला अजिबात जाऊ नका. देवाची भेट होणंच शक्य नाही. कुणी डोंगरात जाऊन बसलं तपश्चर्याला, कुणी काय करायला बसलं, पण नाही महाराज. आता ह्या युगात परमात्मा या भूतलावरती येऊ शकत नाही. फक्त आहेत त्या स्वरूपाने त्याची उपासना करणं, ते जवळेश्वराच्या रूपाने आहे. त्या भगवंताची उपासना करणं, पण उपासना करण्यानंतर त्याची सिद्धता प्राप्त निश्चित होते. हे नामाचं अट्टहासे संतांनी सांगितलेलं हे नामाचं चिंतन. भगवान परमात्मा मग तुमच्या आमच्यासाठी कसा प्राप्त होईल? ज्या संतांसाठी तो परमात्मा प्राप्त झाला त्यांचे पाय धरा, ते भगवंताला पोचतात. त्यांचं नाम घ्या, ते भगवंताला प्रिय होतं. कारण हा सचेतन देह आहे आमचा. आम्हाला या देहात सुखदुःख कळतंय, पाप पुण्य कर्म कळतंय, आमचं चांगलं वाईट काय ते कळतंय. आमचं हे पवित्र शरीर नाही आहे, अपवित्र आहे. मलमूत्रांचा बांधा, रविचर्म घातलेले कर्म कीटकांचा सांधा. हा देह नाशिवंत मलमूत्रांचा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. नाही अपवित्र शरीर ऐसे महाराज सांगतात. मग हे पवित्र कसं होईल याचा विचार आपण कधी केलाय का? आम्ही देवाचे झालो, गळ्यात माळ घातली, वारीला लागलो म्हणजे अपवित्र शरीर आहे. ह्या शरीराने काय काय केलंय आजपर्यंत हे आपल्या मनाला आपण विचार की आपण या शरीराचा उपयोग कशासाठी केला, या देहाचा उपयोग कशासाठी केला. संतांनी एकच फक्त देहाचा उपयोग केला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, आणि भेद नाही देवातया. काय जर छंद शरीराला लागला ना तर काय होतं माहिती का? ती पानावरती गवतावरती बसलेली ती आळी असते ना, आळी, हां, तिला त्या पानाचा छंद लागला, तिला त्या फुलांच्या मकरंदाचा छंद लागला. परिणाम काय होतात? तिला पंख फुटतात आणि ती उडून जाते. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे या देहातूनच आपली मुक्ती सायुज्यता प्राप्त करून घेण्याची साधन आहे. आणि हा छंद फक्त छंदानेच प्राप्त होतो. म्हणून या देहाने, हा नाशिवंत आहे, हा संपणार आहे, पण ससा संपवायचा हे आपण ठरवायचं आहे. हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. हा देह कसा संपवायचा आहे. आता ऐकू नये तेवढं ऐकायला मिळतं, मग वाईट वाटतं. या शेतकऱ्यांनी इकडं असं केलं, त्या शेतकऱ्यांनी इकडं असं केलं. महाराज, आत्महत्या करणं याच्यासारखं महापाप या जगात दुसरं नाही. कारण सांगू का? त्याला इथं खाली जागा नाही हो, आणि वरती त्याला जाता येत नाही. त्याची वेळ आल्याशिवाय त्याला वरती जाता येत नाही, त्याला खाली येता येत नाही. तो करून जातो, परंतु त्याची वेळ आल्याशिवाय त्याला मुक्ती प्राप्त होत नाही महाराज. म्हणून माणसाने नेहमी संयमाची भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि तो संयम तेव्हाच होतो ज्यावेळेस तो संतांच्या, भगवंताच्या चरणाशी लागतो ना, तेव्हा त्याची संयमाची वृत्ती प्राप्त होते. लक्षात ठेवा. गळ्यामध्ये माळ घातली, गुरुचा उपदेश प्राप्त झाला, समाधान चित्ताला प्राप्त झालं की संयमाची वृत्ती प्राप्त होते. जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत हाही जगाला गुरगुर करत असतो. ह्याच्या गळ्यात माळ नाही, हाही गुरगुर करतो. ह्याचा स्वभाव जात नाही, याची विचित्रता जात नाही, याचं वागणं जात नाही, याचं बोलणं जात नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्व लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय वाढला, पण कशाने? गुरुनिष्ठ सेवेने वाढला. लक्षात ठेवा, गुरु सर्वश्रेष्ठ आहेत. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायातल्या 50 ओव्या आपल्या गुरुला अर्पण केल्यात. आपल्या गुरुला ज्ञानोबारायांनी, तुकाराम महाराजांनी आपल्या गुरुना, प्रत्येक संतांनी आपल्या गुरुला विशेषता दिली आहे.
कारण आम्हाला पंख फुटवायचा अधिकार फक्त माझ्या गुरुच जवळ आहे. तो देवाजवळही नाही, तो फक्त माझ्या संतांजवळ आहे. लक्षात ठेवा. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा राजा आहे. संतांपेक्षा विशेषत्व स्थान गुरुंना आहे. गुरु तीर्थ ज्ञान. ज्ञानोबा म्हणतात गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान आतिदैश. महाराज जगातलं खरं सत्य गुरुचं दर्शन झाले की या जगातलं सर्व सुख प्राप्त झालं. कारण सद्गुरूचे चरण हेच आम्हाला तारून नेणार आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंना वंदन केलंय. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांच्या पुढे आपलं मस्तक टेकवलंय. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय असं, निवृत्ती निवृत्ती म्हणता आणि जन्म सार्थक तत्वता. ज्याला या संसारातून निवृत्ती पाहिजे असेल तर त्यांनी निवृत्ती दादाचा जप करावा. निवृत्तीनाथ महाराज हे सामान्य व्यक्तिमत्व नाही. शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार. ज्ञानोबाराय म्हणतात एवढंच नाही, या जगातले सगळे तीर्थ माझ्या गुरुच्या चरणाजवळ आहेत, ते म्हणजे निवृत्तीनाथ आहेत. सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितलं तो शब्द आला. हा जीव संसारामध्ये फिरतच राहतो, भ्रांतीमध्ये फिरत राहतो. हा संसार कधी संपलाय नाही आणि संपणारही नाही. लक्षात ठेवा. ज्ञानोबा सांगतात म्हणून रुसलो या संसारा, सर्प हा विकार पांढरा, तुझची अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्ता. महाराज सांगतात सर्पाने एखाद्या प्राण्याला भक्षण करण्यासाठी त्याला आधी पकडतो आणि तो सर्प, तो अजगर त्याला गिळायचे, त्याला वेटोळे मारतो. तसा काळ तुमच्या आमच्या भोवती वेटोळा मारू नये. तो कधी झडप घालेल याचा भरोसा नाही. म्हणून संसार हा दिसायलाय, असायला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार
नाही कोठे. अनेक विषय सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, बैकाप चित्तेवर असे. त्या संसाराचं दुःख जर दगडाला सांगितलं तर त्यालाही पाजर फुटल्याशिवाय राहणार. म्हणून गुरुचे चरण का गरजेचे आहेत. आपल्याला गुरु भेटले, ते म्हणाले माळ का घातली नाही, घालून घ्यायची घालून. मुक्तीची अवस्था प्राप्त होते. काळ कधी केव्हा काळ येईल ते सांगता येत नाही. आपण ऋषी नाही, मी मगाशी सांगितलं, आपण देव नाही, आपण भक्त नाही, आपण फक्त संसारिकच आहोत. आपण फक्त संसार करण्यासाठीच या भूतलावरती अवतीर्ण. लक्षात ठेवा. आणि ज्याला संसाराबद्दल आसक्ती नव्हती ते संसारात आले. निवृत्तीनाथ महाराज संसारात आले, ज्ञानोबाराय संसारात आले, सोपानदेव महाराज संसारात आले, मुक्ताबाई संसारात आल्या, तुकोबाराय आले, निळोबाराय आले, पण त्यांनी संसार केला नाही. संकल्पावी माया संसाराची ही अवस्था त्यांच्या जीवाची आहे. भक्त हे तुमच्या आमच्यासाठी अवतीर्ण होतात. उद्धराया जन जड जीवा. तुकाराम महाराजांना देव भेटले. तुकाराम महाराज मोक्ष अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी, पांडुरंग परमात्मा घेण्यासाठी आला. पण तुकाराम महाराजांनी जाताना विचार केला, काय माझं भाग्य आहे म्हणले. जर स्वतः देव मला घ्यायला आला तर माझी सेवा खरीच परमात्म्यापर्यंत पोच झाली. काय माझं संचित, काय माझं प्रारब्ध आहे. लक्षात ठेवा. महाराज वर्णन करतात माझं संचित कसं आहे. लक्षात ठेवा. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपा. हे सर्व सांगायचं तात्पर्य एक की देव परमात्मा प्राप्तीसाठी भगवंताचं दर्शन नुसतं हेच आपल्याला मुक्तीची अवस्था आहे. दर्शन येळा मात्रे तया होय मुक्ती, केशवाशी नामदेव भावे ओवाळती. देवाचं आपण दर्शन का घेतो तर ही मुक्ती, सायुज्यता मुक्ती ही प्राप्त होण्यासाठी सलोकता, समीपता, सायुज्यता मुक्तीचे प्रकार आहेत. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारी साधिल्या. हे वर्णन सांगितलंय. हे सांगायचं तात्पर्य असं की आपण संसारिक जीव आहोत. नाही आपण भक्त आहेत ना, आपण रावण आहेत ना, आपण कंस नाहीत. देवाने यावं नाही, मग आपण देवाजवळ संतांच्या माध्यमातून देवापर्यंत पोचायचंय. म्हणून तेवढ्यासाठी त्यांची भक्ती करायची आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या संगतीचा सहवास प्राप्त करून घ्यायचा आहे. महाराज सांगतात की अशा प्रकारे ही भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचंच दर्शन आवश्यकता आहे. आणि एकदा का त्यांचं दर्शन झालं की बस उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला. तुकोबारायांचं दर्शन झालं, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं, आदी वैष्णवांचं दर्शन झालं, तर जीवन भाग्याचा उदय झाल्यासारखं आहे. मग याचं कारण त्यांच्या संगतीतला सहवास. भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला त्यांच्या दर्शनाने प्राप्त होते. हे जीवाला सुख आहे, आनंद देणारं आहे. पण संतांच्या संगतीत जर राहिलो आणि त्यांच्या चरणाची जरी माती कपाळाला लागली तर अनंत जन्माचं दुःख संपवण्याची ताकद त्यांच्या रजकणामध्ये आहे, हे मी सांगतो. म्हणून सहवास कुणाचा असावा. धन्य काळ, काळ सांगितलाय. काळ म्हणजे सहवास.
त्यांच्या सहवासात गेले 7-8 दिवस तुम्ही भगवंत नामाच्या सहवासात आहात. महाशिवरात्रीच्या पर्वकाळाने हा चालत असलेला नामसप्ताह, हा पर्वकाळाचा हा सहवास, असं वाटतं की पुढचा सप्ताह कधी येत आहे, पुढचं वर्ष केव्हा चालू होतं आहे. ही जशी अंतःकरणामध्ये गोडी निर्माण होती, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, अंतःकरणामध्ये श्रवण करण्याची ताकद निर्माण होते, अंतःकरणामध्ये ऐकावं वाटतं, हे अजून ऐकावं वाटतं. ऐकावं वाटणं हे परमात्म्याकडे जाण्याचं पहिलं दार आपण उघडलं, हे लक्षात ठेवा. भगवंताच्याकडे जाण्याचा दरवाजा आपला उघडलेला आहे. आपण नास्तिक होतो, असू द्या, पण आता ऐकावं वाटतंय, आता गोडी लागली आहे, आता छंद लागलाय, आता मला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला. काय कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित माझा उद्धार होतो, हे तरी संतांचं वाक्य सत्य आहे. अरे परम सत्य. हे श्रवण करणं, त्या कीर्तनातलं काय सार घ्यायचा, काय आसार घ्यायचा, हे कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, काय घ्यावं हे तुमच्या आमच्याकडे आहे. हो, आपण काय घ्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. सांगणारे पुष्कळ सांगतील, पण आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. राजहंस नावाचा पक्षी माहिती आहे का? तो त्याच्या पुढे दुधात पाणी मिसळून जर ठेवलं तर तो पक्षी काय करतो, चोच घातल्यानंतर त्या पाण्यातलं फक्त दूधच पिऊन घेतो, पाणी तिथंच ठेवतो. आता तो पक्षी पाहायला मिळत नाही, कारण तो नाहीच या भूताला. ज्याला सार आणि आसार कळाला ना, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संत महात्म्याने तुमच्या आमच्या पुढे भरपूर सार दिलेला आहे. तुकोबाराय सांगतात की या चिंतनानेच मी भगवंताच्या सानिध्यात आलो, आणि अशा तुकोबारायचं, अशा निवृत्तीनाथाचं, अशा ज्ञानोबारायचं, अशा वैष्णवांचं दर्शन आपल्याला घडलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, वा वा, काय माझा काळ होता, काय सप्ताह व्हायचा जवळचा, काय सप्ताह होतो. आणि हा जशी आठवण बाहेरच्या लोकांना राहते की ही आठवण आहे, हे श्रवण करण्याचं साधन आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. आणि भगवंताच्या सानिध्यात शांत चित्ताने आम्हाला नामाची कथा ऐकायला मिळते. हे अंतःकरण चतुष्ट आहे, अशा प्रकारचं उत्पन्न होतं बरं का. ज्या कीर्तनामध्ये प्रेम आणि भक्ती प्राप्त होते ना, ते आपल्याला जीवाला उद्धार करणारं संकीर्तन आहे, ते नामसंकीर्तन अशा प्रकारचं आहे. महाराज सांगतात की त्यांचा सहवास, अशा या संतांचा सहवास मला प्राप्त झाला. मग तुकाराम महाराजांना सहवास झाला, मग त्यांचे आदर्श कोण आहे? निवृत्तीनाथ. ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, दीप्तिकळा. लक्षात, हे वैष्णव मंडळी की ज्यांची कीर्ती पुराणांमध्ये गायली गेली. लक्षात ठेवा. आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर अनंत जन्माचं पाप ताप जाण्याची ताकद आहे. तुका म्हणे, पापे जाती संताचिया जपे. लक्षात ठेवा, संतांचं नाव घेतल्यानंतर अनंत पाप जातात. लक्षात ठेवा. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आळंदीच्या क्षेत्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रात जेवढे मुलं जन्मतील त्या मुलांना माता माऊली नावं ठेवायच्या. काय नावं ठेवायची? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सावता, नरहरी, ही ती काळातली नावं आहेत. याचं कारण एक आहे की त्या नावांचा रोज 1000 वेळा पाठ होतो. त्या निवृत्ती नावाने 1000 वेळा पाठ होतो. नुसत्या नामात एवढं पुण्य आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्या मुलांना नावं संतांची द्यायची. आता पिमट्या, बबड्या, हा, आता काय नाव, काय त्याच्यातून घ्यायचंय? परंतु पूर्वीच्या काळात देवाची नावं, पूर्वीच्या काळात संतांची नावं. याचं कारण की आपल्या मुखाला त्यांचं नाव घेण्याची सवय लागते, आणि त्यांच्या मुखातून निघालेलं ते नाव आपला उद्धार करणारच निघतं. तो निवृत्ती, हा निवृत्ती का तो निवृत्ती? लक्षात ठेवा. एखादं त्याने नाव ज्ञानदेव ठेवलं, हा ज्ञानदेव का तो ज्ञानदेव? कुठल्या ज्ञानदेवाची आठवण होईल? त्या ज्ञानदेवाची. त्या निवृत्तीचं नाव ठेवलं तर हा निवृत्ती का तो निवृत्ती? तो निवृत्ती. हा सोपान का तो सोपान? लक्षात ठेवा. त्या माणसाच्या, त्या साधूच्या, त्या संतांच्या कार्याची
आठवण अंतःकरणामध्ये प्रगट होते, हे त्या नामाचं हित होतं बरं का. म्हणून नाव असं घ्यावं. लक्षात ठेवा, तुकोबाराय सांगतात की असा सहवास ज्यांच्या संगतीमध्ये प्राप्त झाला ते संत महात्मे की त्यांची अनंत कीर्ती या जगामध्ये होती. म्हणून त्यांचा सहवास मला प्राप्त झाला आणि तो खरोखर धन्य आहे. अभंगाचं पहिलं चिन्ह. काळ धन्य समजावा. आपल्यासारख्या नामधारक जीवाला संतांचा प्राप्त झाले, सेवा प्राप्त झाली, हा काळ धन्य समजावा. संतांच्या संगतीतला काळ हा जीवाचा उद्धार करणारा आहे आणि संत हे जगाचं हित सांगण्यासाठी या भूतलावरती अवतीर्ण झाले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी ही मंडळी अवतीर्ण झाले. ते असताना मुळातच देवस्वरूप निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकराचा अवतार, ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार आणि मुक्ताबाई आदिशक्ती, या सर्वांची शक्ती मुक्ताबाई होती. असे महात्मे या भूतलावरती आरते. काय कारण देवाला, काय कारण येण्याचं तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी ते आले. याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही. लक्षात ठेवा. त्यांनी काय मिळवलं असतं, त्यांना आशा असते तर त्यांनी काही मिळवलं असतं. पण तुमच्या आमचं सारखं जीवन जगून त्यांनी फक्त आपलं जगाला ज्ञानाचा उपदेश केला. अधर्माचा नाश करण्यासाठी यांचा अवतार राहिला. धर्माचं रक्षण करण्यासाठी ही मंडळी आली. म्हणून मग यांचा सहवास प्राप्त करणं फार गरजेचं आहे. म्हणून जे जे त्यांच्या सहवासात राहिले ते धन्य. त्यांचा संगतीत मग आता ते स्वरूपाने नाहीत, पण त्यांचे सोहळे चालतात. त्या स्वरूपाने का होईना त्या संतांची संगती प्राप्त करून घ्यावी. श्री गुरु निवृत्तीनाथांबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात, माझे गुरु माझा भाऊ तर आहेच,
पण ते माझे गुरु सुद्धा आहेत. लक्षात ठेवा. गुरु असावा तो असा. लक्षात ठेवा. गुरु नसावा, दैत्य गुरु शुक्राचार्यासारखा गुरु नसावा बरं का. निवृत्तीनाथासारखे गुरु असावे की ते आदर्श गुरु शिष्य परंपरा आहे तिथं. लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ महाराज तो सहवास प्राप्त झाला. ज्ञानोबा म्हणतात, अरे हे माझं काम नाहीये, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हे माझी ताकद नाही. निर्जीव भिंत आकाशात उडवली, ही ताकद माझी नाही. माझ्या मागं कुणीतरी आहे, ते माझे गुरु आहेत. आपण विचार केला आपल्या मागं कोण आहे. ज्यांनी गुरु केला तो विश्वास ठेवू शकतो, परंतु ज्यांनी अजून गुरुच केला नाही तर तो नाही. गुरु करणं हे मनुष्य देह सुकृत प्राप्त होण्याचं साधन आहे. हा देह मी मगाशी सांगितले की हा जाणारच आहे, आज ना उद्या जाणार आहे. त्याची योग्य वेळ आली की तो जाणारच आहे. पण तो जात असताना आपण कुणाच्या कृपेने जायचं, कुणाच्या संगतीने जायचं, हा विचार फार महत्त्वाचा आहे. तिथं आमचं कल्याण होईल. 2 मार्ग सांगितले, लक्षात ठेवा. म्हणून कुठल्या मार्गाने जायचं हा आपण आपला निश्चित दृढ करायचा आहे. लक्षात ठेवा. सहवास प्राप्त झाला. निवृत्तीनाथ महाराजांची संगती ज्ञानोबारायांना प्राप्त झाली. ज्ञानोबारायांचं जीवन कृतार्थ झालं. गुरु असावं तर असा, संत सहवास असावं तर असा, मग त्यांची कृपा प्राप्त होते. आणि संतांची महाराज कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. ती फक्त नामचिंतनानेच प्राप्त होते. ती कृपा कुणावरही करू शकतात. निवृत्तीनाथांनी कृपा केली त्या रेड्यावरती, ज्ञानोबारायांनी कृपा केली त्या रेड्यावरती. काय परिणाम झाला? होता तुमची कृपा पशु बोले वेदा. होता तुमची कृपा पशु बोले वेदा. निर्जीवाचा नवली भिंती ऐसा महिमा गाता. निर्जीवाचा नवली ऐसा महिमा गाता. भगवत गीता टीका केली ज्ञानेश्वरी शूद्रा. भगवत गीता टीका केली ज्ञानेश्वरी शूद्रा. हे करोनी भाविक लोका केला निजा बोधा. करोनी भाविक लोका केला निजा बोधा. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. त्यांची कृपा झाली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भवती जांघ हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ही त्यांची कृपा आहे. लक्षात ठेवा. संतांनी कृपा करावी कुणावर? अहो दगडावर कृपा करतात तर तुमच्या आमच्या माणसावर कृपा करणार नाहीत का संत? पण एकच आहे महाराज, आमचा अहंकार आडवा येतो, आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. आमची ममता आडवी येते, आमचा मीपणा आडवा येतो, आमचा संसार आडवा येतो. वारीला यायचं झालं तर संसार आडवा येतो महाराज. एकादशी करायची झाली तरी संसार आडवा येतो. मग संतांपर्यंत जायचं महाराज काय सांगता तुम्ही? म्हणजे हा संसार इतका गोड लागला आम्हाला की संत सुद्धा आलेला आम्हाला कळत नाही, देव आलेला सुद्धा कळत नाही, परमात्मा भेटला तरी आम्हाला तो ओळखता येत नाही, आणि संत भेटले तरी कळत नाही. बघता ऐसे जाना जे देही उदास. हे ओळखणं काम आहे आपल्याला. मग संसारात येऊन आपल्याला कळतं बाकीचं, आणि मग संत देव जर नाही कळले तर या भौतिक संसाराचं सुख काय उपयोगाचं आहे? पैसा भरपूर मिळेल, जागा मिळेल, सर्व मिळेल, पण इथून काय घेऊन जातं हे ऐका. इथून बरोबर काय न्यायचं आहे? सत्संगतीचा सहवास,
केलेलं सप्त्यामध्ये अन्नदान, केलेलं नामदान, ज्ञानयज्ञ, इथं चटई उचलली, इथली एखादी पत्रावळी उचलली, त्याचं अगणित पुण्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचिसे आतुडे, समागम घडे संताचा. तिळ तिळ पुण्य साचावं लागतं, तेव्हा गाठोडं बांधलं जातं. आणि आपण जर या आयुष्यात अनंत नुसत्या सहज बोलण्याने आपल्याकडनं जर पाप घडलं तर त्याचं गठोडं बांधलं जातं. पुण्य साचवावं लागतं, पाप साचायला वेळ लागत नाही. म्हणून काय कमवायचं आणि काय कमवायचं नाही हे कळलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ह्या संतांची संगती आवश्यकता आहे. म्हणून त्याच्यासाठी या महात्म्यांचं दर्शन होणं आवश्यकता आहे. आणि ते दर्शन स्वरूपाने प्राप्त होतं, ते दर्शन कृपाशीर्वादाने प्राप्त होतं. ज्ञानोबरायांनी कृपा करावी, निवृत्तीनाथांनी कृपा करावी, त्या दगडावरती कृपा करावी. महाराष्ट्रामध्ये एकच असं देवस्थान आहे की माझ्या ज्ञानोबरायांचा स्पर्श ज्या दगडाला झाला त्या खांबाला टेकून माझे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी, ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी बसले. आणि ती ज्ञानेश्वरी लिहायचं काम कुणी केलं? सच्चिदानंद बाबा. ही मंडळी तीर्थयात्रा करून आळंदीकडे जात असताना नेवासं गाव लागलं. त्या नेवास्यामध्ये आली ही मंडळीनी. एक बाई महाराजांच्या पाया पडायला आली. ज्ञानोबरायांनी खाली बांगड्यांचा आवाज आला, आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती. महाराज, हा आशीर्वाद कधीचा? या जन्माचा का पुढच्या? म्हणले काय झालं? माझ्या नवऱ्याची चिता रचली. पूर्वीचा काळ होता सती जाण्याचा. आता चितेमध्ये मला उडी मारायची आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबराय म्हणाले, आता एकदा बाण सुटला की सुटला. म्हणले आता काय, संतांच्या मुखातून सहज बोलणे, हित उपदेश आणि करोनी सायात शिकविते. ज्ञानोबरायांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला. ज्ञानोबराय म्हणता, कोण म्हणतं तुला पती मेलाय? कोण म्हणतं? मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. वेळ काळाचे ग्रास लगा, कैसा वासुदेव बोलतो. वेळ काळाचे ग्रास लगा, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत. बाळा पोटी मायारी गेलं, बाळा पोटी मायारी गेलं, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. वेळ काळाची ग्रास लगा, कैसा वासुदेव कैसा वासुदेव बोलत बोला, कैसा वासुदेव बोलत बोला, बोला. मेले माणूस जिथं उठविलं. माझ्या ज्ञानोबारांनी हाक मारली, सच्चिदानंद बाबा उठा म्हणले. या अंगावरती लाकडं ठेवलेली, संतांचे वाक्य बाहेर पडले. सच्चिदानंद बाबा त्या लाकडातून बाहेर आले. दोघा उभयतांनी दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद सज्जनांचा प्राप्त झाला. ज्ञानोबाराय म्हणाले, सच्चिदानंद बाबा असं मरून चालणार नाही, तुम्हाला एक विधायक कार्य करायचंय, धर्मरक्षणाचं. काय? भगवद्गीतेची टीका लिहायचं काम तुमच्याकडे म्हणे. नेवास क्षेत्रामध्ये खांबाला बसले. निवृत्तीनाथ अधिष्ठान होतं. अधिष्ठान आहे निवृत्तीनाथ, गुरु अधिष्ठान आहे.
भगवंताला त्या निवृत्तीनाथ महाराजांना दर्शन केलं. ज्ञानोबराय गीतावरती टीका सांगायला सुरुवात केली. लिहायचं काम लिहिलं सच्चिदानंद बाबा. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेला माणूस उठून जर ज्ञानेश्वरी लिहितो तर वाचणाऱ्याची ज्ञानेश्वरीची काय अवस्था. मेलेला माणूस उठतो आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितो तर तीच ज्ञानेश्वरी वाचली तर आमचं किती अगणित पुण्य प्राप्त होईल. महाराज आमचा मरणाचा विचार आला तरी आम्हाला ज्ञानेश्वरी तारून नेईल. विठाला तुका म्हणे नाव जनासाठी उदती ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. सच्चिदानंद बाबा लक्षात ठेवा. संतांचा अधिकार. त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. आज त्या खांबाला त्याला पैस म्हणतात. ज्ञानोबराय ज्याला टेकून बसले ना तो खांब पैस. आज त्या खांबासाठी मंदिर आहे. त्या खांबाला माहिती होतं का माझा उद्धार होईल म्हणून. पण संतांचा सहवास लागला. धन्य काळ संत भेटी. भेट झाली सहवास लागला. नुसता सहवास लागला. आता अशा संतांमुळे त्या ज्ञानोबराय ज्या खांबाला टेकले तेच आम्ही ज्ञानोबराय म्हणतो. आणि त्या मंदिराचा दर्शन घ्यायला आपण नेवासात जातो. याचं कारण की सहवासाने तो दगड पवित्र झाला. सहवासाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला गेला. हे सगळं सहवासाचं काम आहे. त्यांच्या संगतीचा प्रभाव प्राप्त झाला. म्हणून पायी मिठी पडली तो मी त्यांच्या चरणाशी मिठी घालतो. आणि संतांचा सहवासाचा प्राप्त झाला. माझ्या जीवनातला काय बदल झाला. अभंगाचं संदेहाच्या सुटल्या गाठी. 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 संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडली तो. संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडली तो. झालो पोटी शीतल. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. झालो पोटी शीतल. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. भेटी पायी मिठी पडली तो मी संतांच्या चरणाशी पायी मिठी पडल तेव्हा माझा जीवनाचा कायापालट होतो. असे महात्मे अवतार धारण करतात. जगामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत पण संत त्याच्यामध्ये नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. काही लोक स्वार्थ साधतात, काही लोक परार्थ साधतात आणि स्वार्थही साधतात.
काही लोक फक्त परार्थही साधतात आणि काही माणसं परार्थही साधत नाही, स्वार्थही साधत नाही. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. आपणांगे जळे नागवी जगाची डोळे, पतंग जैसा जळे दीपाची नी. पतंग म्हणजे आता चालू आहे ना, तो दोरीला बांधलेला तो नाही बरं का. पतंग नावाचा किडा आहे, तो पक्षी आहे, तो छोटासा किडा आहे, त्याला पंख आहेत. तो आता पावसाळ्याच्या दिवसात दिसतो आपल्याला, पाऊस यायच्या आधी येतात पतंग येतात. हा किडा काय करतो, एखादा आपण दिवा लावला असेल, तेलाचे दिवे लावायचे, पंतीचे दिवे लावायचे, हा त्या दिव्याजवळ येतो, त्याला त्याची तेल खायची अपेक्षा होते प्राप्त. पण हा दिव्यात येता येता तो त्या दिव्यातच पडतो, तो स्वतःही जळतो आणि त्या दिव्यालाही विझवतो. अशी माणसं या जगात आहेत की जे फक्त स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्यालाही जगू देत नाहीत. महाराज 2 जण जिगरी दोस्त होते, अतिशय एकमेकावर प्रेम होतं. आणि काही कारणाने दोघांचं काही वर्षानंतर दोघांच्या मतभेद झाला. महाशिवरात्रीचा पर्वकाळ चालू होता. हा पहिला गेला महादेवाच्या मंदिरात. बस म्हणले आता सारखं आपलं भांडण तंटा नको, म्हणले आता देवाच्या देवळात जाऊन जप करावं. लागली समाधी त्याची. महादेवाच्या देवळात गेला. बरं दैवत आहे असं निवडलं महादेव, भोळे शंकर. प्रगट व्हायला सोपे बरं का, अवघड नाही, सोपं आहे. भगवान शंकराच्या देवळात बसले, जप करायला बसला. दुसरा मित्र होता, त्यालाही कळालं आपला शत्रू देवळात बसलाय. बरं दोघांमध्ये अशी ईर्ष्या लागली ना, ह्यानी एक जमीन घेतली की त्यांनी दुसरी 10 एकर घ्यायची, ह्यानी एक बंगला घेतला की त्यांनी दुसरा बंगला घ्यायचा, ह्यानी एक गाडी घेतली की त्यांनी दुसरी गाडी घ्यायची. अशी दोघांमध्ये सारखे चुरस झाली. म्हणजे असं वैरमत्व वाढत गेलं. आणि हा महादेवाच्या मंदिरात बसलाय, जपाला ध्यान करतोय, जप करतोय, काहीतरी भगवान शंकराला मागतोय, हे त्या दुसऱ्याला कळालं आणि तोही त्याच्याजवळ जाऊन बसला. दोघे नकळे दिवस की रात्री, अखंड लागली समाधी. भगवान शंकराला वाटलं काय माझा एवढा जप करणारा कोण असे बघते की आज मला यावं लागतं यांच्यासाठी. भगवान शंकर प्रगट झाले आणि त्या दुसऱ्याच समोर उभे राहिले. त्यांनी दर्शन घेतलं. काय पाहिजे बोल म्हणले, तुला पडदेश काय वर पाहिजे. तो म्हणला माझ्या आधी तो बसलाय त्याला विचारा म्हणलं. भगवान शंकर त्याच्याकडे गेले, त्याला म्हटले की तुला काय पाहिजे मग. हा हुशार होता, धूर्त होता. ही धूर्त माणसं अशी असतात. त्याने विचार केला मी किती मागितलं तरी हा माझ्यापेक्षा जास्त मागितल्याशिवाय राहणार नाही. मग आता भगवान शंकराला मागायचं काय. ह्याने काहीच न मागता फक्त हात जोडले. देवाला बोलावं लागलं नाही, कारण बोलून देव ऐकत नाही. न बोलता कळतं देवाला, लोक बोलून सांगतात. देवा सर्व काही मला तू दिलंय, तुझ्या कृपेने सर्व काही चाललंय, तुझ्याच सत्तेने चाललंय. फक्त माझी एकच इच्छा आहे, माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय लोळाहून पडू दे. भगवान शंकर म्हणले तथास्तु. दुसऱ्याकडे आले, बोल म्हणले तुला काय पाहिजे. आता ह्याला काय मागितलं हे, ह्याला काहीच नाही. त्याने अंतःकरणातनं सांगितलं. भगवंतांनी त्याला दिलं. काय मागावं, हात जोडले, विचार केला. नक्की ह्याने घरदार पैसा अडका नक्की ह्याने मागितलं असेल म्हणजे भगवान शंकराकडे. मग आता आपण असं करू, जे त्याला दिलंय ना देवा त्याच्यापेक्षा दुप्पट मला दे. दोन्ही डोळे गेले, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले. काय देव भेटून उपयोग आहे का. आजच्या माणसाला देव भेटला तर काय सार्थ होणार आहे, काही उपयोग नाही. सर्व काही गेलं. महाराज सांगतात हे स्वतःही मरतात आणि त्या दिव्यालाही जसं विजवतात तसं आपलं आयुष्य स्वतःही संपून टाकतात. तिसरा प्रकार सांगितलाय ज्ञानोबरायांनी. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप,
समुद्रा जाय आप गंगे जैसे. गंगा फक्त एकच स्वार्थ साधते की ती समुद्राला जाऊन मिळते, हा तिचा स्वार्थ आहे. पण जात असताना ती अनेक वेली आणि वृक्ष यांना जीवनदान देते, हा तिचा परार्थ आहे. काही माणसं स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. सूर्य रोज उगवतो रोज मावळतो, हा त्याचा स्वार्थ आहे. देव रोज उगवतो रोज मावळतो ही त्याची क्रिया आहे, पण उगवल्यानंतर सगळ्या जगाला प्रकाश देतो, हा त्याचा परार्थ आहे. लक्षात ठेवा, सूर्याचं कार्य लिहा, तो उगवल्यानंतर सगळीकडे प्रकाश पडतो. म्हणून त्यांनी त्याचं कार्य संपवलं नाही, तो थांबला नाही. उगवल्यानंतर जगाला प्रकाश दिला, पण त्याचा स्वार्थ एकच, रोज उगवणे रोज मावळणे. तुम्ही आम्ही संसाराला येतो, आम्ही संसारही करतो आणि नामसंकीर्तनही ऐकतो. हे दोन्ही गोष्टी आमच्याकडनं होतात. म्हणून स्वार्थही साधतो आपण आणि परार्थही साधतो. लक्षात ठेवा. पण महाराज सांगतात, काही माणसं अशी तैसे म्हणे वाचा जाय भलत या दुःख देत जाय. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. काही माणसं फक्त स्वार्थ साधतात, परार्थ साधत नाही. लक्षात ठेवा, फक्त स्वार्थ साधतात. आपल्यासाठी किती त्रास घेतलाय, आपल्यासाठी किती कष्ट केलेत, याचा विचार ते करत नाहीत. एखाद्याने 10 रुपये दिले, 100 रुपये दिले, अरे बाबा त्यावेळेस तू 100 दिले म्हणून आज माझं चांगलं झालं, ते 100 रुपये मला उपयोगाला पडले, याचा कोणी विचार करत नाही. लक्षात ठेवा, दिले आज ते होते म्हणून दिले अशी बोलणारी लोक आहेत. काय दिले म्हणून काय बिघडलं असं नाही. महाराज सांगतात, तैसे म्हणे वाचा जाय भलत्या दुःख. दुसऱ्याला दुःख देऊन जर स्वार्थ साधला तर तो खरा ठरत नाही, त्यालाही ते दुःख भोगावं लागतं. पाऊस चालू होता आणि 2 मित्र चालले रस्त्याने चालत असताना गार गार सगळं वारा, पाऊस वरनं पडतोय. दोघेही ओले चिंब झाले, भिजलेले होते. त्यातल्या एका गाड्याला जरा बिडी वाढायची सवय होती. तो दुसऱ्या गाड्याला म्हणला, हे बघ आता माझं अंग लटलटू लागले, आता मला एक तरी बिडी वडल्याशिवाय मला पॉवर मिळणार नाही, माझी बॅटरी डाऊन झाली, हां आता मला पॉवर मिळणार नाही, असं कर म्हणले. आता बसू आपण दोघंही झाडाखाली. दोघंही झाडाखाली आली. वरनं पाऊस चालू, वारं चालू. त्याच्यात दोघांनी ते उपरणं होतं ते पिळलं. दोघांच्या डोक्याला डोकी लागली आणि डोक्यावरनं ते घेतलं उपरणं. कशासाठी? वारं लागू नये म्हणून. वरनं घेतलं उपरणं. आता ज्याला थंडी वाजत होती त्यांनी तोंडात काय धरली? बिडे. आणि दुसरा म्हणजे नुसताच मदत करायला होता बिचारा, त्याला काही सवय नव्हती. हा म्हणला मी बसतो, तू उरक म्हणला तुझं पडदिश. दोघं त्यांनी काढली काळी पिटी. पावसामुळे काय झाली? ती सुद्धा झाली ओली चिंब. तशीच काढली. एक गेली, दुसरी गेली, त्या तुटायच्या, सादळून जायच्या, गोल जायचा. अशा प्रकारे त्या काड्या 10-5 गेल्या. आता काय करावं? तो दुसरा मित्र म्हणला होता, तुझे हात ओललेत म्हणला, थांब मी ओढून देतो तुला, माझे हात चांगले आहेत म्हणला. म्हणून त्यांनी घेतली काडी पिटी. त्यांनी काडी ओढली आणि नेमकी तो मदत करणारा होता त्याची लांब लचक दाढी वाढलेली होती. काडी पेटली. कशी बशी ती काडी पेटली ती ठिणगी उडली दाढीत. काडी विजली, काय पेटली? दाढी पेटली. भरा दाढी पेटायला. आता हे पेटलं म्हणल्यावर असं करून जाळणार, विजवणार. म्हणला थांब आजी माझी बिडी पिटू दे, मग तुझी दाढी घस. महाराज दृष्टांत देतात. महाराज सांगतात, काय लोक आहेत म्हणे, तैसे म्हणे वाचा जाय भलत्या दुःख देत जाय आणि स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपलं स्वतःचं घर बांधताना, घर भरताना दुसऱ्याने आपल्याला किती दिलंय, किती मदत केली आहे, लोकांनी केलेल्या मदतीचा काही पत्ता नसतो महाराज.
फक्त आम्हाला स्वार्थ साधायचा आहे. महाराज शेवटचा वर्ग बघा, शेवटचा वर्ग फार धन्य आहे. या वर्गातल्या माणसांनी काय केलं बरं का, फक्त म्हणजे फक्त परार्थ साधला. आणि ते म्हणजे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. लक्षात ठेवा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावे कोणी. फक्त जगाचं हित साधलं, परार्थ साधला, शोधून आले संत हिता हित जगाचे, येथे उपकारासाठी. म्हणून त्या संतांचे पाय धरा. लक्षात ठेवा. मग त्यांचे पाय धरल्यावर काय होईल, संदेह गेला, संदेह गमला. महाराज सांगतात, माझ्या अंतकरणातला संदेह गेला. संदेह म्हणजे कसा आहे पहा. एक राजा होता, ऋषी महात्मे साधू राजाकडे आले. राजाने हात जोडले, पाद्य पूजा केली. महाराज काहीतरी उपदेश करा. महाराज म्हणले, काय उपदेश करावा. राजाने महाराजांनी सांगितलं, ऐक राजा, तुझी इच्छा आहे म्हणून मी तुला सांगतो, एकच कर. मी जी ओवी देईल ती तुझ्या झोपण्याच्या रूम मध्ये समोरच्या भिंतीला लिहून ठेव. आणि महाराजांनी त्या राजाला एक ओवी दिली. ती ओवी ज्ञानेश्वरीतील. म्हणून संशयाहुनी थोर, अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणियासी. संशयासारखं महान पाप जगात नाही. राजा, संशयापासून विमुक्त हो, संशय मनात धरू नको. ही ओवी राजाला दिली. राजाला वाटलं महाराजांच्या हाच आशीर्वाद आहे. आपल्या बेडरूमच्या मध्ये समोरच्या भिंतीवरती लिहून ठेवली. सकाळी उठल्या ती ओवी दृष्टीला पडेल अशा जागेवरती लिहिली. आणि लिहिल्यानंतर राजाचं कार्य सुरू झालं. अचानक राजेसाहेबाला शिकारीला जावं लागलं. राजाने शिकारीला जात असताना घरात फक्त राणीला सांगितलं आणि राजा अचानक जंगलामध्ये निघून गेला शिकार करण्यासाठी. राणीला वाटलं आता राजा गेलाय, तास 2 तास आता येणार नाही. मग आता आपण काय करायचं, जाऊन थोडा वेळ विश्रांती घेऊ शयनगृहात. म्हणून राणी गेली झोपायला. तिचं जे काही विचार होता, आता त्या शयनगृहात त्या राजाचा बिछाना स्वच्छ करण्याचं काम एका सेवकावरती होतं. त्या सेवकाने काय केलं, त्या गालीच्या वगैरे ते मखमलीत अशा प्रकारचे गालीच्या आहे, इकडं पाण्याची झरी आहेत, सुगंध आहेत, अत्तर आहेत, त्याच्यामध्ये असा घमघमा सुटला आहे, छानपैकी अशा प्रकारचे रंगीरंगी फुलं आहेत. आणि हे सगळं अशा मेणबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो मोग होता. त्याच्या बिछाण्याच्या जवळ त्या बेडरूममध्ये अतिशय सुंदरता होती. त्या सेवकाने ते स्वच्छ करत असताना त्यांनी विचार केला, रोज राजा याच्यावरती झोपतो म्हणले, रोज झोपतो, जरा 2 मिनिटं अंग टाकलं तर काय बिघडते म्हणून राजाच्याच पलंगावरती हा झोपला तर त्याला बरं वाटायला लागलं. तर पांघरल्यावर कसं वाटतंय बघू म्हणून शाल ती राजाची सुद्धा ती पण पांघरली. आता डोक्यावर घेतल्याबरोबर लागलं ना घोरायला.
राणीला वाटलं राजेसाहेब आता गेलेले आहेत, आता येणार नाहीत, मग तोपर्यंत काय करू आपण, त्यांना जाऊन बराच वेळ झालाय, जाऊन आता थोडा वेळ विश्रांती घेऊ म्हणून राणी झोपायला आली. आणि पाहते तर काय, आपल्या बेडवरती कोण झोपले, दुसरा कोण नसणार. तिच्या मनातच विचार नाही दुसऱ्याचा. तिने विचार केला कदाचित राजेसाहेब शिकारीला जातो म्हणले आणि झोपले, इथं येऊन झोपले असतील, दमले असतील, विचार बदलला असेल म्हणून झोपले असतील. कारण या पलंगावरती पती पत्नी फक्त आम्ही दोघंच झोपू शकतो, तिसरा कोणी झोपणार नाही, हा तिच्या मनामध्ये विचार चांगला होता, पवित्र होता. तिने त्या विचाराने तिला वाटलं हाच आपला पती इथं झोपलेला आहे, म्हणून ती शेजारी त्याच्या तिकडं झोपली. राजा शिकारीला गेल्यानंतर राजाला विचार एक आठवला आणि काहीतरी काम आठवलं म्हणून राजाने माघारी फिरायचा संदेश दिला. राजा मागं फिरला. सगळ्या सैनिकांनी सांगितलं चला आता शिकार काही सापडत नाही, बराच वेळ झालाय, आता आपण माघारी जाऊ म्हणून निघाले. आणि येता 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 अचानक राजेसाहेब राजमहालात हजर झाले. विचारलं राणी कुठे आहे, म्हणे शयनगृहात आहे. राजा धावत पळत 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 आला शयनगृहात. दरवाजा उघडला आणि राजाने समोर पाहिलं, आपली पत्नी तर झोपलेलीच आहे एकांगी, पण तिच्या शेजारी हे पांघरून घेऊन माझं कोण झोपलंय. राजाने तलवार काढली. ज्ञानोबराय सांगतात बरं का, राजाने तलवार काढली आणि त्याच्या मस्तकावरती मारणार तेवढ्याच राजाला समोर लिहिलेली ओवी आठवली. साधूने संतांनी दिलेली ओवी ती राजाला पाहिली दृष्टीस आणि राजाने पाहिली. म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणी असे. की बाबा संशयामध्ये जीवन जगू नको, संशयाचं निरसन कर आणि आपल्या हातून होणाऱ्या पापापासून विमुक्त हो. ज्ञानोबरायांनी हा अर्थ सांगितलेला आहे, तो साधूने दिला, राजाने वाचला. राजाच्या हातातली तलवार थांबली आणि राजाने त्या झोपलेल्याच्या वरचं पांघरून वडलं. वडल्याबरोबर हे ताड करणं उठलं. घरी पुरणाच्या पोळ्या खाऊन आलेलं होतं, ताड झोपलेलं घोरत होतं, ताड करणं उठलं. राजाला समोर पाहिल्यावर तर ह्याचे हात पाय सगळं लटलटायला लागलं, घाम फुटला, बीपी वाढला. हात जोडले, गुडघे टेकले आणि राणीसाहेबाकडे पाहिलं. राणीसाहेब एकदम घाबरून उठल्या. राणीला वाटलं राजा इथं समोर उभा आणि हा झोपलेला आपला सेवकरीच निघाला. अरे बापरे, राणीसाहेब उभा राहिले. म्हणजे महाराज तुम्ही, राणीसाहेब हा काय प्रकार आहे. तळपायची आग राजाच्या मस्तकाला. राणीसाहेब म्हणले महाराज याच्यात माझा काही दोष नाही, या बिछाण्यावरती झोपायचा आपला अधिकार आहे हे मला माहिती आहे, इथं कोणी झोपणार नाही. मला असं वाटलं आपण शिकारीला न जाता दमलात आणि म्हणून येऊन झोपलात, म्हणून कोण झोपलंय हे मी बघितलं नाही, कारण झोपवणाऱ्याला गाढ झोपलेल्याला उठू नये शास्त्र सांगतं. शहानिशा मी काही केली नाही महाराज, कारण मला फक्त माझा पती तिथं झोपतो हे मला माहिती आहे, माझं मन पवित्र आहे. राजाचा पहिला संशय गेला. त्या सेवकाला विचारलं का रे तू कसं काय इथं झोपला, तू कसं आहे. महाराज म्हणले याच्यात राणीसाहेबाची काही चूक नाही. राणीसाहेब नसताना तुमचा बिछाना साफ करत असताना मला वाटलं की राजाच्या पलंगावर आपण एक 10 मिनिटं झोपावं, मला काय माहिती आज माझी शेवटची झोप होती, परंतु झोपावं असं वाटलं मला म्हणून मी झोपलो. यात राणीसाहेबाची काही चूक नाही. राजाच्या मनातील दुसरा संशय गेला आणि परिणाम काय झाला, राजाच्या हातून होणारी हत्या पाप तो राजाचा तिसरा, ते कार्य पूर्णत्वाला झालं. हे संतांच्या मुखातून निघालेलं वाक्य की संदेह मनामध्ये राहत नाही. चित्तामध्ये संतांची भेट झाली की त्या संतांच्या एका वाक्यामुळे राजाच्या हातून गुन्हा घडायचा तो संपला, तो राहिला आणि राजा मुक्त झाला. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, शांत झालो, समाधान झालं, आपल्या हातनं काही घडलं नाही.
म्हणून संत हे आम्हाला संसारातून होणारे पाप, त्या संसारातली ते कर्म आम्हाला त्याच्यापासून परावृत्त करतात आणि आम्हाला सद्विवेकाला, सद्विचार, वैराग्याचं ज्ञान आमच्यामध्ये रुजू करतात आणि त्या अंतःकरणामध्ये नामरूपाचं वेल आमच्या अंतःकरणामध्ये पाझर करतात. असे संत कार्य करू शकतात. लक्षात ठेवा. संदेह संशय संपून जातो. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळता प्राप्त होते. लक्षात ठेवा. एक साधू होता, गंगेवरती आलेला होता. स्नान संध्या करून ध्यानस्थ बसला. ध्यान लावलं त्यांनी. राजा एक शिकारीला आलेला होता. त्यांनी पाणी पिता पिता पाहिलं पलीकडच्या तीरीला एक महात्मा बसलाय. जाता जाता त्या महात्म्याचं दर्शन घेऊ म्हणून दर्शन घ्यायला राजा त्या महात्म्याकडे आला. महात्म्याकडे आल्यानंतर महात्म्याचं दर्शन घेतलं आणि महात्म्याने राजाकडे पाहिलं नाही. महात्म्याने पाहिलं त्या पाण्याकडे. त्या पाण्याच्या एका दगडावरती एक बगळा उभा होता. हा बगळा काय करायचा माहितीये का? बगळा म्हणजे पूर्ण पांढरा, जसा हा साधूच. आणि हा बगळा काय करायचा की स्तब्ध उभा राहायचा आणि माशांना वाटायचं कोणीतरी महाराज आलाय दर्शनाला. ते यायचे जवळ. मासे आल्याबरोबर त्या बगड्याने काय करायची? चोच पाण्यात टाकायची. पाण्यात टाकायची, ते गिळायचं, भक्ष्य करायचं आणि मी काही केलंच नाही. ती चोच आहे ना, ती चोच त्या दगडावरती घासायचं उलट सुलट. कोण? बगळा. बगळा काय करायचा? पाण्यात चोच बुडवायचा आणि ती घासायचा. आपलं भक्ष्य केलं की ती चोच घासायचा, जसा काही मी याच्यातला नाहीच. हे महाराज त्या महात्म्याने पाहिलं आणि त्या महात्म्याने त्या राजाला हाच उपदेश केला. राजाकडे पाहिलं नाही, पण महात्म्याने त्या बगड्याकडे पाहिलं आणि महात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. घसघसी घसी जाए ऊपर डाले पानी, अरे तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जाने. कोण म्हणाला? साधू म्हणाला. साधू म्हणाला, अरे किती घसघसी घसी जाए ऊपर डाले पाणी. पाण्यात चोच बुडवतो, पुन्हा दगडावरती घालतो, पाण्यात चोच बुडवतो, पुन्हा घासतो आणि एखादा मासा आला की लगेच पटकन गिळतो. ऊपर डाले पाणी. अरे हे तू कशा करता करतोय? मला माहितीये. साधू म्हणतो मला माहितीये. हे तुला भक्षण पाहिजे त्यासाठी हे तू करतोय. राजाला वाटलं महाराजांनी हाच उपदेश केला आपला. राजा आला, ती पाठच करत आला. घसघसी घसी जाए ऊपर डाले पानी, तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जाने. राणी साहेब आणि राजाच्या हाताखाली सेवा करणारा तो दिवाणजी आणि प्रधानजी, दिवाणजी नाही प्रधानजी, त्या दोघांचा एक विचार झाला. आणि दोघांनी विचार केला की जर आपल्या दोघांना पुढे जगायचं असेल तर ह्या राजाचा काय काढला पाहिजे? काटा काढला पाहिजे. म्हणजे राजाला मारलं पाहिजे, त्याचं पद हिसकावून घेतलं पाहिजे. मेला की ते पद रिकामं होईल, आपण त्या जागेवरती राहू. असं राणीने आणि त्या प्रधानजीने दोघांनी कट रचला. आता राजाला मारायचं, पण कसं मारायचं? उद्या राजेसाहेबाचा दिवस आहे. म्हणले कशाचा? दाढी करायचा दिवस आहे. म्हणजे त्याची दाढी करणारा जो होता त्याच्या घरी तो प्रधानजी गेला त्याच्याकडे रात्री आणि मग भरपूर थैल्या पैसे घेऊन गेला. त्याच्या हातावरती ठेवले. हे बघ हा वस्तारा, पण उद्या राजाच्या गालावरनं गळ्यावर फिरला पाहिजे. जर नाही फिरला तर तुझं मरण अटळ आहे म्हणले. मी राणी मिळून तुला फासाला देऊ म्हणे. तो घाबरला. पैसे मिळत आहेत तर आता करावंच लागेल म्हणून सगळं घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राजा बसलेला आहे त्या बगीच्यामध्ये. भला मोठा आरसा ठेवलाय, खुर्चीत बसलाय.
हा आला, ह्याने आपली बॅग काढली. पूर्वीच्या काळातलं सामान होतं, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळातले वस्तारा, आणि त्या वस्ताराला काय लावा लागायची? धार. आणि धार लागायला काय लागायची? चामती लागायची बरं का. ती चामती, दगडाची चामती असायची, आणि त्याला असं पाणी लावून 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 घासून मग ती दाढी करायची. हे सगळं साहित्य काढलं. राजाच्या तोंडाला फेस बीस लावला आणि राजाकडे बघत बघत, राजा शांत आहे, राजाला काही माहित नाही याच्यातलं. आता ह्याने आपले ते वस्तारा काढला, पाण्यात बुडवला. राजा ते बघतोय बरं का, पाण्यात बुडवला आणि हा दगडावरती काय लागला? घासायला. असा घासायचा, पाण्यात बुडवायचा, घासायचा, पाण्यात बुडवायचा, घासायचा, पाण्यात बुडवायचा. राजाला ते संत महात्म्यांनी दिलेले शब्द होते. राजाला ती संतांची काय आठवली? ओवी आठवली. सहज राजा बोलून गेला, घस घसी घसी जाए ऊपर डाले पानी, अरे तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जा. म्हणजे काय झालं? तुम्हारे मन में क्या है ये बात, हा तू वस्तारा चालवतोय मला माहिती आहे म्हणे, पाण्यात बुडवतोय घासतोय, पाण्यात बुडवतोय घासतोय, पण मला माहिती आहे तू ह्याच्याच्यानीच माझा गळा काय करणार आहे. महाराज त्या राजाच्या त्या सेवकाच्या हातातला वस्तारा पडला आणि त्यांनी राजाचे पाय धरले. महाराज तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणलं काय झालं? राजाला काहीच माहित नाही. राजाला माहिती नाही काय झालं, पण राजाला एका संतांच्या मुखातून निघालेल्या ओवीने राजाला तारलं का मारलं? तारलं. लक्षात ठेवा. राजा म्हणाला काय झालं? म्हणले महाराज तुम्ही ओळखलं कसं काय? म्हणले काय झालं काय? राणी साहेबांनी आणि प्रधानजींनी तुम्हाला मारायचा कट केला आणि माझ्या हातात वस्तारा दिला आणि तुमच्या गालावरनं फिरवता फिरवता तो गळ्यावरनं फिरायचा आदेश दिला. राजा म्हणाला मग तुला घाबरला कसा? म्हणले तुम्ही ओळखलं मनातलं, घस घसी घसी जाए ऊपर डाले पानी, अरे तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जानी. म्हणून तुम्ही राजा सर्व आहात. म्हणून राजाचे पाय धरू लागला. मग राजाला कळालं की त्या संतांच्या मुखातून निघालेला शब्द या जीवाला तारक ठरतो, तर मग त्या संतांचे पाय धरल्यावर काय अवस्था प्राप्त होईल. म्हणून संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ ज्ञानेश्वर. महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. या भवनदी सागरातून तरण्यासाठी संत महात्म्यांचा शब्द महत्वाचा आहे. तो शब्द म्हणजे एकच आहे, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी,
अशा प्रकारचं वर्णन सांगतात. म्हणून महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये, मने मगलया शीतळ शीतळ झालं मोठी शीतळ झालो पोटे शीतला झालो पोटे झालो पोटे शीतला झालो पोटे झालो पोटे शीतल झालो पोटे झालो पोटे शीतळ झालो 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 पोटी शीतल झालो पोटी शीतल झालो पोटी शीतल झालो पोटे शीतल
तुका म्हणे मंगलाता कोण दाता यावनी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. निवृत्तीनाथांचा सोहळा त्र्यंबकेश्वरवरून निघतो. ज्ञानोबराय आळंदीतून सोपान दिवसा सोडवरून आदिशक्ती मुक्ताबाई या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. त्यावेळेस त्या पालख्यांमध्ये त्यांचे चरणकमल असतात. पालखीमध्ये पादुकाच असतात. का बरं पादुका असतात माहिती आहे का? याचं कारण एकच आहे. ज्या संतांच्या चरणकमलामध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या पायाची धूळ जर कपाळाला लावली आम्ही तर आमच्या जन्मातलं सगळं प्रारब्ध बदलायची ताकद त्यांच्या रजकणात आहे. म्हणून तुका म्हणे निवे तनू. तनू म्हणजे शरीर. आम्ही साधक पळतो माऊलीचं दर्शन घ्यायला, निवृत्तीनाथाचं दर्शन घ्यायला, तुकोबारायचं दर्शन घ्यायला, सोपानदेवाचं दर्शन घ्यायला. लोक पळतात. का पळतात? अरे संत चाललेत, यांचं परत दर्शन मिळणार नाही. यांच्या चरणावर आपलं कपाळ घासायचंय काय? आमच्या कपाळात काय काय लिहिलंय हे आम्हाला माहीतच नाहीये. काय काय भोगावं लागेल हे अजून माहिती नाही, पण हे लिहिलेलं मात्र नक्की आहे. म्हणून ही पुसायची ताकद. अहो देवाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला. सीता देवीला वियोग झाला कर्माने. कुणालाही सोडलं नाही. अदृष्ट म्हणजे नशीब, आपलं प्रारब्ध हे पुसलं जात नाही. महाराज तुम्ही किती पुसायचा परा. एक सांगू, ज्ञानोबराय सांगतात, जे ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून दे. पुसायची ताकद केवळ केवळ फक्त संत रजकणामध्ये आहे, संतांच्या चरण कमलामध्ये आहे. म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं की आमचं प्रारब्ध पुसलं जातं. म्हणून देव सुद्धा नामदेव राहायचे, संतांचे चरण आपल्या मस्तकावर धारण करायचा. देव सुद्धा नामयाची पाठी चाले केशवराया आणि लागावया रज चरणीचे. लक्षात ठेवा, चरणेचे रज वंदी शूळपाणी, नाचते कीर्तनी त्याची माथा. म्हणून संत इतके मंगळ स्वरूप आहेत की त्यांच्या पायाची धूळ कपाळाला लागली तर आमचं जीवनाचा उद्धारच झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो का म्हणे मंगल, मंगळ नाही बरं का, मंगळ एकच आहे, तो वर आहे. मंगल म्हणजे शुभ. तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. विठ्ठल जय जय.